आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील गडिंग्लज पालिकेच्या वतीने 3 दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात त्या दिवशी जन्माला आलेल्या 4 कन्यारत्नांना आज भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या। त्यावेळी गडिंग्लज पालिका महिला बाल कल्याण सभापती अरुणा कोलते यांच्यासह नगरसेवक संतोष चिकोडे, केदार डांग यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुणाताई, आज आपण उपजिल्हा रुग्णालयात मुलींना भेटवस्तू दिलेल्या आहेत, कारण काय? 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लजमध्ये आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण गडिंग्लज नगरपालिकेतर्फे 100 फॉटमध्ये ज्या महिलांची डिलिव्हरी झाली आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं, त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांच्या मुलींचा सन्मान म्हणून एक छोटासा उपक्रम केलेला आहे। त्यानिमित्ताने मी मुली जन्म झालेल्यांना एक छोटीशी भेटवस्तू प्रदान करण्यात आलेली आहे। किती मुलींना या भेटवस्तू प्रदान करण्यात आलेल्या? आज 4 मुलींना भेटवस्तू प्रदान करण्यात आलेली आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त यापूर्वी गडिंग्लज नगरपालिकेमार्फत अनेक वर्ष अनेक सामाजिक उपक्रम आम्ही महिलांसाठी घेत असतो, पण यावर्षी खास करून पहिल्यांदा आमच्या राष्ट्रवादीची सत्ता आली आणि या सत्तेत जे सहभागी आम्ही आहोत त्या सगळ्यांच्या मार्फत आम्ही यावर्षी अनेक सामाजिक कार्यक्रम या महिलांच्यासाठी इथं नगरपालिकेत घेतलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून इथं 100 कॉटला ज्या महिलांचा 8 तारखेला डिलिव्हरी झाली आणि ज्यांना कन्यारत्न प्राप्त झालं अशा महिलांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम देखील आम्ही या नगरपालिकेमार्फत इथं घेतलेला आहे आणि यापुढे देखील नगरपालिकेमार्फत असे उपक्रम महिलांच्यासाठी आम्ही कायम घेत राहू। महिलांचा कोणताही कार्यक्रम असू दे, म्हणजे कोणतंही काम असलं तर ते नगरपालिकेमार्फत करण्याचं आम्ही या महिलांच्या मार्फत प्रयत्न करू आणि महिलांचा सन्मान करणे हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही धर्म इथं पाळलेला आहे। नगर परिषदेमार्फत भविष्यात महिलांच्यासाठी आणि कोणते कोणते उपक्रम राबवण्यात येतील? आम्ही आरोग्य शिबिर घेणार आहे, तसंच महिलांना ज्या आता मुलींच्यासाठी जे आवश्यक प्रशिक्षण आहे त्याचंही प्रशिक्षणाचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। त्या हिशोबात आता सुट्टी लागते मुलींना, 10वी 12वी झालेल्या मुलींच्यासाठी तर प्रशिक्षणाचा उपक्रम नक्कीच राबवणार आहे। या 2 महिन्यात राबवण्याचा विचार आहे आमचा।